झी 24 तास एक पाऊल पुढे। धक्कादायक बातमी आहे। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची तहान भागवण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांना आज पाणी भरावं लागतंय। शाळेच्या गणवेशात असलेले हे विद्यार्थी पाणी भरतायत। ते त्यांच्या घरी नव्हे तर चक्क शाळेतल्या शिक्षकांसाठी। नाशिक पासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेरा गावातली ही परिस्थिती आहे। शाळेपासून अर्धा किलोमीटरवर विहीर आहे, त्यामधून ही मुलं पाणी आणतायत। झी 24 तासचा कॅमेरा बघताच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटापट वर्गात बसवलं, पण हे करताना घागरी मात्र बाहेरच राहिल्या। शाळेजवळच्या पाण्याच्या टाकीत पाणी नाही। टाकी बांधून 10 वर्ष झाली, पण 10 वर्षात या टाकीला नळच बसवलेला नाही। त्यामुळे शिक्षकांची तहान भागवण्यासाठी विद्यार्थ्यांनाच राबवलं जात आहे। आमच्याकडे पाण्याची टाकी आहे, पण ती लिकेज होते। पाईपलाईन केलेले नाहीये। स्वयंपाकी पाणी आणतात ते मुलांना ते पुरत नाही। स्वच्छतेसाठी ते पाणी मुबलक होत नाही, तर काहीतरी व्यवस्था करावा पाण्याची। शाळेवर मुलांना पाणी प्यायला मिळत नाही। टाकी आहे पण त्याच्यात पाणीच येत नाही। मुलांना घाण पाणी प्यावं लागतं, पाणी पिण्यासाठी घरी जावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। तर त्यांची सुद्धा ह्या दृष्टिकोनातून त्यांचा सुद्धा फायदा व्हावा पुढे, का त्यांना शाळेजवळच पाणी प्यायला भेटावा ही आमची मागणी आहे। 100% आदिवासी असलेल्या या गावातल्या शाळेत पाणी पुरवठाच होत नाही। जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये विदारक परिस्थिती आहे। अधिकारी मात्र पाण्याच्या टंचाईमुळे हे होत असल्याचा दावा करतायत। मात्र सद्यस्थितीमध्ये पाण्याचा प्रश्न तसा खूपच तीव्र झालेला आहे। त्यामुळे टाकी आहे पण पाणी नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। मात्र ज्यावेळेस पाणी मुबलक असतं त्यावेळेस शाळेच्या प्रिमायसेसमध्ये पाणी असतंच, आणि जिथे पाण्याचा उद्भवच नाही तिथे बाकी मग ग्रामपंचायतच्या कनेक्शनवरून आपण ते पाणी तिथे उपलब्ध करून देतो। विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांचा घसा कोरडा पडणं स्वाभाविक आहे, पण त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्धा किलोमीटरवरून पाणी आणायला लावणं नक्कीच जाचक आहे। झी 24 तासनं ही परिस्थिती समोर आणल्यावर तरी प्रशासन धडा घेईल अशी अपेक्षा आहे। झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।